खरं तर कर्जत जामखेडमध्ये विकास व्हावा यासाठी पहिल्या दिवसापासून मी प्रयत्न करत आहे। खरं तर प्रयत्न करत असताना योगायोगाने आपल्या विचाराचं सरकार आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने, सोनिया गांधी मॅडमच्या आशीर्वादाने आपल्या या राज्यामध्ये आलं आणि ते 2 वर्ष असलं तरी सुद्धा कोरोनाचा काळ त्या काळामध्ये आपण सर्वांनी बघितला। त्याच्याच बरोबर 2 वर्ष असताना सुद्धा कर्जत जामखेडमध्ये जो विकास हा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केला तो गेल्या 15-20 वर्षामध्ये कधी झाला नाही। एवढा विकास हा आपण सर्वांनी मिळून तिथे केलेला आहे। कोरोनाच्या काळामध्ये आपण जात धर्म गाव विसरून सर्व एकत्रित आलो आणि त्यावेळेस जर आपण बघितलं तर 28 ते 29 हजार नागरिकांना कर्जत जामखेडमध्ये कोरोना झाला होता। पण कर्जत जामखेड एकुलता एक मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये शासन असेल आणि आपण सर्वजण मिळून 85 पेक्षा जास्त टक्के लोकांना आपण सेवा ही मोफत शासनाच्या कोविड सेंटरला दिली। म्हणजे 24 ते 25 हजार लोकांना आपण सेवा ही कोरोनाच्या काळामध्ये दोन्ही कर्जत आणि जामखेडच्या सेंटरमध्ये तिथे दिली। औषधं असतील, ऑक्सिजन असेल, इतरही जी काही मदत आपल्याला करता आली। कर्जत आणि जामखेडच्या विविध गावातून शेतकऱ्यांनी गहू पाठवला, तांदूळ पाठवला, तूर पाठवली आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी एका कुटुंबासारखं कोरोनाचा काळ त्यावेळेस बघितला। पण एकामेकाची मदत करत कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता आपण त्यावेळेस कार्य केलं आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात सेवा मोफत शासनाची कुठं मिळाली असेल तर ती आपल्या कर्जत जामखेडमध्ये इथं मिळाली। खरं तर मी काम करत असताना कुठलाही भेदभाव हा मनामध्ये ठेवत नाही। काही कार्यकर्ते माझ्यावर नाराज होतात, ते म्हणतात दादा तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला आरोग्याचा विषय घेऊन, तो आपल्या पार्टीचा नसला तरी तुम्ही लगेच मदत करता। एखादा विषय शिक्षणाचा घेऊन एखादा सरपंच आला जो आपल्या विचाराचा नसेल तरी लगेच तिथं असणाऱ्या मुला मुलीला तुम्ही मदत करता। त्याच्याच बरोबर जे काय तुम्ही वाटता चांगल्या हेतूतून वाटता ते वाटत असताना सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा करत नाही। मला त्यांना सांगायचंय, जेव्हा आपण इलेक्शन लढतो तेव्हा पार्टीच्या नावावर पार्टीच्या चिन्हावर लढतो, पण इलेक्शन झाल्यानंतर आपण कशावर जगतो तर एका विचारावर जगतो, विचार टिकवण्यासाठी जगतो आणि तो विचार म्हणजे संतांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार। हा विचार म्हणजे कुठलाही भेदभाव करायचा नाही, सगळ्यांना समान भावनेतून तिथं मदत करायची। तिथं मतदानाचा विचार न करता ते माणूस आहेत, माणुसकी आहे आणि माणुसकीच्या नात्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्याला मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न हे करायचे। हे मला लहानपणीपासून आदरणीय पवार साहेब असतील, माझे आई वडील असतील, माझे आजोबा असतील, ह्या सगळ्यांनी मला तिथं बाळकडू हा लहानपणीपासून दिलेला आहे। त्यामुळे सगळीकडेच मी मताचा विचार करत नाही। कोणाचाही दुसऱ्याचा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी मी अधिकाऱ्यांना सांगून लाईट कापत नाही। गाड्या येत असताना मुद्दामून एखादा ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल, रोडच्या मध्ये मी बंद पाडत नाही। कारण कार्यक्रम हा कार्यक्रम असतो, तुमचा कार्यक्रम हा तुमचा कार्यक्रम, आमचा कार्यक्रम हा आमचा कार्यक्रम। पण कामाच्या बाबतीत, लोकांच्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारे भेदभाव करत नाही। या चोंडीमध्ये तुम्ही जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या घरापाशी गेला, वाड्यापाशी गेला तर त्याच्या जवळच्याच बाजूला 4 कोटी रुपये निधी टाकून महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण सुंदर असा घाट तिथं बांधत होतो, भूमिपूजन झालं होतं, 10% काम सुद्धा संपलं होतं। पण माझ्या विरोधकाला असं वाटलं की चोंडीमध्ये रोहित पवार काम कसं करू शकतो,
मला माहित नाही त्याच्या मागचा अर्थ काय होता. रोहित पवार हा मराठा समाजाचा आहे असं तुम्ही म्हणता आणि चोंडीमध्ये तो काम करू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे. अहो, या महाराष्ट्रामध्ये राहणारी मराठी माणसं हे कामाच्या बाबतीत, लोकांच्या बाबतीत जातपात कधी पाळत नसतात. आम्ही जेव्हा आदराने असं म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, तेव्हा त्यांच्या विचाराने आम्ही जगत असतो आणि त्या पद्धतीने वागत असतो. मनामध्ये एक आणि मुखात एक असं आम्ही वागत नसतो. मग तिथं आपण जो घाट मंजूर केला होता तो तिथला घाट कॅन्सल केला, तो आपण निधी टाकला होता आणि तो तिथून घाट कॅन्सल केलेला आपल्या मागच्या बाजूला तोच निधी तिथं टाकून आता तिथं काम ते करणार आहेत. पण ते विसरले. त्यांनी जागा बदलली असेल, पण जागा बदलली असली तरी निधी हा आम्हीच तिथं दिला होता हे कदाचित ते विसरले असतील. पण इथंच न थांबता जेव्हा केव्हा मी चोंडीमध्ये आलो तेव्हा नेहमी मला असं वाटायचं की इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम केलं. सगळ्यात जास्त मंदिरं जर कुणी बांधली असतील आणि जीर्णोद्धार ज्यांनी केला असेल तर त्यांचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं आहे. मग त्यांनी केलेलं कार्य, महिलांचं बचत गट असू द्या, इतरही सर्व सामाजिक कामं असू द्या, ही पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे ना. आणि मग त्या हेतूतून इथं एक भव्य असं म्युझियम असावं असं व्यक्तिगत मत आमच्या सगळ्यांचं होतं. लहान मुलं येतील, म्युझियम बघतील, काम बघतील, प्रेरित होतील आणि त्यांच्या विचाराला काम करण्यासाठी सुरुवात करतील. आधी कधी काम झालं नाही, पण आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं आपण मोठं असं 3 कोटीचं म्युझियम आज इथं भूमिपूजन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत. आणि जो घाट पलीकडे आपण मंजूर केला होता, जो तिथं माझ्या विरोधकांनी इकडं शिफ्ट केला, त्याच घाटाच्या जवळ परत 2.5 कोटी रुपये टाकून अजून त्याचा मोठा घाट तिथं आपण सर्वजण आजच्या दिवशी भूमिपूजन त्याचं केलेलं आहे. चोंडीला आल्यानंतर आपण वाड्याकडे बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण चोंडीमध्ये आलोय. पण तुम्ही कुठल्याही मोठ्या गावामध्ये जावा ज्याला एक इतिहास आहे, त्या गावाला भव्य अशी कमान असते जी आपल्या गावाला नव्हती. याची खतखत मनामध्ये होती. चोंडीत आल्यानंतर कळलं पाहिजे की आपण चोंडीत आलेलो आहोत, कारण ही भूमी सोपी भूमी नाही. ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे आणि इथं त्या पद्धतीची मोठी कमान असणं अतिशय महत्वाचं आहे, कारण दरवर्षी लाखो लोक इथे येत असतात. आणि आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बघितलं तर 2 अशा आपण मोठ्या कमानी, एक या बाजूला आणि त्या बाजूला तिथं बांधत आहोत. त्याच्याच बरोबर जी काय सृष्टी तुम्हाला इथं दिसते ती सृष्टी आदरणीय डांगे साहेबांच्या पुढाकाराने, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस तिथं 30 कोटी रुपयाचा निधी दिला होता आणि तो निधी जो दिला तोच तिथं वापरण्यात आला आणि आज सृष्टी तिथं बघायला मिळते. त्यामुळे ते काम झाल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये चोंडीमध्ये एक सुद्धा काम झालं नव्हतं. पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या साध्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिली, आमदार बनवलं आणि सगळ्यात जास्त कार्य जर कुठं विकासाचं काम झालं असेल तर या काळामध्ये झालं. पण तुम्हाला मला सांगायला खरं तर खेद वाटतो, हे काम 1.5 वर्षापूर्वी आपण मंजूर केलं होतं, 1.5 वर्षापूर्वी. पण माझ्या विरोधकाने हे क्रेडिट मला जाऊ नये यासाठी ह्याला स्थगिती लावली. स्थगिती का? रोहित पवारला क्रेडिट जाऊ नये. अरे पण या भूमीचा विकास तुम्ही जर थांबवत असाल तर कसला विचार तुम्ही मनामध्ये ठेवता? तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार मनामध्ये ठेवत नाही. तुम्हाला फक्त काय पाहिजे तर मत पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे तर फक्त राजकारण पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे तर फक्त समाजामध्ये वाद पाहिजे. ह्या गोष्टी आम्हाला जमत नाही आणि आम्ही करणार पण नाही. तर विकासाच्या बाबतीत मागे सुद्धा कधी पडणार नाही असा शब्द या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो.
हा जो रोड आपण सर्वांनी मिळून बघितला, तुम्ही जर बघितलं पूर्वी 3 मीटरचा रोड होता, तोही कसा असायचा तो तुम्हाला माहिती आहे. पण आपण सर्वांनी मिळून, तुम्ही या कार्यकर्त्याला आमदार बनवल्यानंतर 22 कोटी रुपयाचा निधी कर्जत पासून हळगाव पर्यंत, हळगाव पासून नानस पर्यंत न थांबता तिथून खर्ड्यापर्यंत असा मोठा निधी, एक 60-70 कोटीचा निधी हा आपण रोडवर टाकला. आणि हा रोड हा आता साधा रोड राहिला नाही, हा रोड आता स्टेट हायवे झालेला आहे, स्टेट हायवे. कारण लोक इथं आल्यानंतर त्यांना कुठेतरी मोठा रोड असावा, ट्रॅफिक होऊ नये, अशा विचाराने आपण हे काम करत आहोत. केला का भेदभाव? नाही केला भेदभाव. का नाही करणार? कारण का त्यांच्या विचाराने आम्ही जगतो. आम्ही फक्त राजकारणासाठी, मत मिळवण्यासाठी थोर व्यक्तींचा वापर करत नाही, त्यांच्या नावाचा वापर करत नाही. कारण का हे आम्हाला लहानपणीपासून शिकवलेलं नाही. त्यामुळे काही झालं तरी अशाच पद्धतीने हा आमदार, हा कार्यकर्ता, हा महाराष्ट्राचा नागरिक, हा मराठी माणूस असंच जगत राहील. कधीही जातीच्या नावावर, कधीही धर्माच्या नावावर मत मागणार नाही. फक्त विकासाच्या नावावरच आपण तिथं मत मागणार. कारण का धर्माचा, जातीचा अभिमान आहे ना आपल्या सगळ्यांना, मला पण आहे. पण हे दोन्ही विषय आपले व्यक्तिगत विषय आहेत. त्याचं राजकारण करायचं नसतं, ते आम्ही करणार नाही. खरं तर माझ्या विरोधात जो पक्ष आहे तो नेहमी काय म्हणतो? धर्माच्या बाबतीत बोलतो. मला या पक्षाला विचारायचे की सत्तेत येण्यापूर्वी कर्जत आणि जामखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी हा देवस्थानाला आम्ही सर्वांनी मिळून मंजूर केला होता. मग देवस्थानासाठी मंजूर केलेला निधी हा तुम्ही का अडवला? का ते काम होऊन दिलं नाही? सिद्धटेकला आपण 4-4.5 कोटी निधी टाकला. आपण राशींच्या देवीसाठी 3 कोटी निधी हा तिथं विकास कामासाठी दिला, अजून सुद्धा स्थगिती त्याच्यावर आहे. शेगूरच्या कामासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला, त्याच्यावर तुम्ही स्थगिती आणली. संत गोदड महाराजांच्या मंदिरासाठी 5 कोटी निधी आपण आणला, त्याच्यावर तुम्ही स्थगिती आणली. कोरेश्वर मंदिर याच्यावर तुम्ही 50 लाखाच्या कामाला स्थगिती आणली. आत्मारामगिरी महाराज मंदिर, थापलिंग मंदिर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी हा जो विकास आहे, ही जी शाळा आहे, या शाळेसाठी सुद्धा आपण 2 कोटी रुपये निधी हा तिथे टाकलेला आहे. इथली मुलं शिकली पाहिजे, चांगली शाळा असावी, त्यावेळेस हा मुद्दा आपण घेतला होता आणि तिथे 2 कोटी निधी हा आपण टाकला. त्याच्याच बरोबर अनेक रस्ते तुम्ही थांबवले होते. संत गीते बाबा व संत सीताराम बाबा मंदिर याच्यासाठी 9 कोटी निधी आपण टाकला होता. केला का विचार? फक्त धर्माचा, जातीचा नाही, माझा विचार आहे, मला आदर आहे, मला अभिमान आहे. आणि जो विकास आजपर्यंत कधी झाला नाही, संत गीते बाबांच्या मंदिरासाठी आपण 6 कोटी निधी तिथं टाकला आणि संत सीताराम बाबांच्या मंदिरासाठी 3 कोटी निधी आपण तिथं टाकला. पण हा निधी टाकला असला तरी आपल्या विरोधकांनी तो थांबवला. तसंच तुम्ही जर बघितलं तर भगवा स्वराज्य ध्वजाच्या इथं अनेक काही विकास कामं होती. भगवा स्वराज्य ध्वजाचा अभिमान हा आपल्या सर्वांना, जगातला सगळ्यात उंच भगवा जर कुठं असेल तो आपल्या खर्ड्याला, जामखेड तालुक्यामध्ये आहे. ह्याचा गर्व हा आपल्या सर्वांना आहे. तो रंग सगळ्यांचा आहे, सगळ्या समाजाचा आहे. तो आपलासा आपल्या सगळ्यांना वाटतो. पण जेव्हा कर्जतला इलेक्शन होतं, कर्जतच्या नगरपंचायत इलेक्शन मध्ये तुम्ही काय म्हणता? आम्ही त्याला अभिमानाने स्वराज्य ध्वज म्हणतो. आणि माझ्या विरोधात त्याला काय म्हणतात? ते एक दांडा आहे, दांडा असं म्हणतात. ह्याच्यावरनं तुमची विचारसरणी कळते. अशी विचारसरणी आमची नाही, ही विचारसरणी तुम्हाला लकलाप. जवळेश्वर मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, धनेगाव अंकिरा देवी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, साकत, राज्य राखीव दलासाठी सुद्धा अनेक अडचणी तिथं काढल्या. अनिल देशमुख साहेबांनी ती मदत केलेली होती आपल्याला. कर्जत बस स्थानक, पण ही सगळी कामं माझ्या विरोधकांनी थांबवली असतील. बस स्थानक, बस डेपो येण्यासाठी आपण का प्रयत्न करत होतो? कारण का माझी मतदारसंघातल्या बहिणी भाऊ शाळेसाठी प्रायव्हेट गाडीसाठी वाट बघतात, टेम्पोमध्ये बसतात, टेम्पोमधून कुठेतरी शाळेला जातात. हे मला नाही पटत. त्यामुळे डेपो कर्जतला असावं यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न केला. 90% काम आपण पूर्ण केले. जे कधी 15 वर्षात झालं नाही ते 90% काम आपण कर्जतला तिथं केलेलं आहे. त्याच्याच बरोबर जामखेड शहरातील मंदिर
लोहारे देवी मंदिरासाठी आपण निधी दिला, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर याच्यासाठी शहरामध्ये जामखेडमध्ये निधी दिला, मारुती मंदिर असेल, तुळजाभवानी मंदिर असेल, संत सावता महाराज मंदिर असेल, तसंच श्री संत वामनभाऊ मंदिर असेल, लक्ष्मी देवी मंदिर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आपण समामंडप हा सगळा निधी दिला होता. आणि याच्यापेक्षा कितीतरी मोठा निधी हा विविध विकास कामासाठी दिला होता. पण माझ्या विरोधकाने आणि माझ्या विरोधी पक्षाने म्हणजे भाजपली हा सर्व निधी तिथं थांबवला होता. पण तुम्ही कितीही प्रयत्न केला, काही केलं तरी आम्ही गप्प बसत नसतो. आम्ही मराठी माणसं आहोत, या भूमीमध्ये जन्मलेली माणसं आहोत. आपण सर्वजण मिळून कोर्टात गेलो, कोर्टात जाऊन या सगळ्या स्थगित्या उठवल्या आणि हे 450-500 कोटीची कामं आज आपल्या कर्जत जामखेडमध्ये आता सुरू होत आहेत. त्यामुळे हा जो भेदभाव आहे तो आपल्या सर्वांना मला सांगायचा होता. जामखेडच्या पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे ती अनेक दिवस अनेक वर्ष रखडली. आता पाईप आलेल्या आपल्या सर्वांनी बघितले असतील. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर हे जे सीना नदी आहे, या नदीवरचे जे बंधारे आहेत ते लातूर टाईपचे व्हावेत, मोठी मोठी गेट त्याच्यासाठी व्हावेत, यासाठी पाठपुरावा केलेला आहे. आणि इथंच पुढे चोंडीला एक मोठं गेट टाकून मोठा बंधारा केल्यानंतर एकदा पाणी तिथं अडलं तर परत चोंडीलाने या भागासाठी आणि या 14 गेटवरच्या सर्व गावांसाठी कधीही पाणी कमी पडणार नाही याची दक्षता ही आपण सर्वांनी मिळून घेतलेली आहे. त्याच्याच बरोबर एक सर्वात मोठा प्रोजेक्ट जो डिंबे ते माणिकडोला एक मोठा बोगदा आपण करणार होतो. पण याच्यामध्ये आपण आंबेगावच्या नागरिकांवर कुठेही अन्याय करणार नव्हतो. त्यांच्यासाठी राखीव पाणी ठेवून कुकडी प्रकल्पासाठी पाणी आपल्याला असावं यासाठी डिंबे टू माणिकडो हा प्रकल्प आपण मंजूर केला, ज्याच्यामुळे आपल्याला जामखेड तालुक्यासाठी सुद्धा अतिरिक्त पाणी आपल्याला आणू शकता आलो असतो. सिनासाठी पाणी कमी पडलं नसतं, कुकडीसाठी पाणी कमी पडलं नसतं. पण या सरकारने त्याच्यावर सुद्धा स्थगिती आणलेली आहे. पण आपण पाठपुरावा करू. ही सर्व कामं आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. आणि ही जी युवा संघर्ष यात्रा आहे ती याच्यासाठीच आहे. आमचं मत हेच आहे की तुम्ही जेव्हा इलेक्शन जवळ येतं तेव्हा तुम्ही जाती जातीमध्ये वाद निर्माण करता, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करता, युवांची माती तिथं फिरवता. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण बघणार? विम्याचा प्रश्न, आता दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे. पुढच्या 6 महिन्यानंतर प्यायला सुद्धा पाणी आपल्या कर्जत जामखेड सोडा या महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये नाही. त्याच्याबद्दलचं नियोजन कोण बोलणार? आज शेतामध्ये जे पीक आहे ते जळलेलं आहे. शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येणार नाही. मुलं मुली आज कॉलेजमध्ये आहेत, त्यांच्या फी कशा देणार याबद्दल कोण चर्चा करणार? स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही, डोलचा पैसा वेळेवर मिळत नाही. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा झाली पाहिजे. मी प्रयत्न केला होता, जो शब्द तिथं दिला तो सर्व शब्द तिथं पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या कार्यकर्त्याने केला. माझ्या माता भगिनी इथं आहेत. कर्जत जामखेडचं एक सुद्धा गाव सोडलं नाही जिथं पिण्याच्या पाण्याची योजना आपण मंजूर केलेली नाही. प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना ही मंजूर केलेली आहे. 70% गावामध्ये काम सुद्धा पूर्ण होत आहे. पण एकच खंत आहे मला, खास करून युवांच्या बाबतीत. खरं तर मी त्यांना माफी मागणार नाही, कारण का MIDCचा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे, त्याच्या सह्या झालेल्या आहेत. पण राजकीय द्वेषातून ती फाईल अजूनपर्यंत क्लिअर केली जात नाही. ज्या लोकांना ऐकायचे ते ऐका. तुम्ही कितीही प्रयत्न करा आमची MIDCची फाईल रोखण्याचा, पण सांगतो पुढच्या काही महिन्यामध्ये आमच्या हक्काची MIDC कर्जत जामखेडमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने देतो. त्यामुळे हे सगळे जे मुद्दे आहेत आपल्या सर्वांसाठी जे महत्त्वाचे आहेत ते आपले मुद्दे आहेत आणि याच्यावरच चर्चा व्हावी यासाठी प्रामाणिकपणे आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. जाता जाता मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की आपल्या कर्जत जामखेडमध्ये काम करत असताना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, पवार साहेबांचा विचार करून काम करत असताना कुठलाही भेदभाव याच्या पुढे होणार नाही. सायकल वाटपाच्या बाबतीत आपण तो केला नाही. पीक विम्याच्या बाबतीत 25,000 पीक विमा भरला, त्याच्या बाबतीत आपण केला नाही. निर्धार चूल वाटप केली, त्याच्यात भेदभाव केला नाही. आयुष्यमान आरोग्य कार्ड 20,000 लोकांना सेवा दिली, त्याच्यामध्ये आपण भेदभाव केला नाही. डोल 5,000 महिलांना तिथं महिलांना आणि वडीलधाऱ्यांना डोल सुरू केला, त्याच्यात भेदभाव केला नाही. रेशन धान्य सुरू केलेले 35,000 लोकांना मदत गेल्या 4 वर्षामध्ये आपण दिली, त्याच्यात भेदभाव केला नाही. लंपी डोस देताना तिथं आपण कुठेही भेदभाव केला नाही. मोतीबिंदूचे ऑपरेशन करताना भेदभाव केला नाही. असे अनेक विषय आहेत
ज्याच्यामध्ये आपण भेदभाव केला नाही, कारण हाच शिवशाहू फुले आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसामध्ये भेदभाव करू नये, याच विचाराने आम्ही चालत आहोत आणि असंच काम करत आहोत. अनेक लोक बोलणार आहेत, जाता जाता एवढंच आहे की आज संध्याकाळी हा कार्यक्रम झाल्यानंतर 750 किलोमीटर आम्ही युवा मिळून तिथं चालणार आहोत. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवा संघर्ष यात्रा आपण काढलेली आहेत. कर्जत जामखेडचे हे सर्व मुद्दे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हॉस्पिटल आपण जे मंजूर केले, 30% काम झाले. 200 कोटीचं हॉस्पिटल आहे, त्याला 1 रुपया निधी त्यांनी दिला नाही. हाही मुद्दा युवा संघर्ष यात्रेमध्ये आहे. आणि हे जे भेदभावाचं राजकारण आहे फक्त कर्जत जामखेडमध्ये चालू नाही, हे अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या युवा वर्गाचं, महिलांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, गरिबाचे, सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही युवा संघर्ष यात्रा ही 750-800 किलोमीटरची सुरू करत आहे. ह्याच्या आधीचा 100 किलोमीटरचा टप्पा काही दिवसांपूर्वी आपण पूर्ण केला आणि आता राहिलेला टप्पा पुढच्या काही दिवसामध्ये आपण करत आहे. आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि आज सोंडी या पवित्र भूमीतून ही यात्रा परत एकदा सुरू होत आहे. पवार साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे. सुप्रियाताईंचा असेल, देशमुख साहेबांचा असेल, सुषमाताईंचा असू द्या, विश्वजित भैया असू द्या, अनेक असे नेते आहेत, सर्व पक्षाचे नेते आहेत, हे आपल्या पाठीशी भक्कमपणे आहेत. आणि यांच्याच पाठिंब्याने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही यात्रा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे जे मुद्दे आपण सर्व सामान्य लोकांचे घेतलेले आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ते आम्ही पूर्ण करणारच, नाही तर या सरकारला पूर्ण करण्यासाठी आम्ही भाग पाडू, असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा. आदरणीय दादा, आपण जागेवरती थांबावं. युवा संघर्ष यात्रा टप्पा 2 आपण सुरू करत आहोत. युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही दिवस रात्र झडतात, सर्वांचे प्रश्न घेऊन चाललात. ही लढण्यासाठी चांदीची गदा या सर्वांच्या साक्षीनं काय युवक मित्र परिवाराच्या वतीनं दिली जाईल. सर्वांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करावा. सर्व मान्यवरांच्या साक्षीनं सुषमाताई असतील, देशमुख साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील आणि विश्वजित भाऊ असतील, या सर्वांच्या साक्षीनं लढण्याचं बळ. आले वादळ वारे बहू, नाही मोडला पाठीचा कणा. आले वादळ वारे बहू, नाही मोडला पाठीचा कणा. तुम्ही पाठीवरती थाप ठेवून फक्त लढ म्हणा. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. हे लढण्याचं बळ सर्वसामान्यांमध्ये होतो. सर्व महिला भगिनी जरा बसा. सुषमाताई आणि सुप्रियाताईंना ऐकण्यासाठी तुम्ही आतुर आहात. 2 मिनिटांमध्ये त्या तुमच्या सर्वांच्या समोर मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. धन्यवाद. आणि यानंतर काँग्रेसचे युवक नेते तथा